शिवागा मुलांनो, आज आपण नवीन चॅप्टर बघतोय. चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असं म्हणलं जातं. प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी आणि अरिथमॅटिक म्हणजे अंकगणिती. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर जो आहे हा खूप सोपा चॅप्टर आहे आणि खूप महत्वाचा आहे. यावरती भरपूर क्वेश्चन असतात. यामध्ये काय काय आपण ते समजून घेऊ. यामध्ये आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट फर्स्ट 3.1. लास्ट लेक्चर मध्ये आपण 2.1 ते 2.5 पर्यंत सर्व प्रॅक्टिस सेट बघितले. 2.6 हा वर्ड प्रॉब्लेम असलेला प्रॅक्टिस सेट आपण शेवटी घेणार आहे आणि प्रॉब्लेम सेट पण. ठीक आहे, लक्ष द्या. जेव्हा आपली भरपूर अशी प्रॅक्टिस होईल या 5 प्रॅक्टिस सेटची, तेव्हा हा प्रॅक्टिस सेट खूप सिंपल असणार आहे आपल्यासाठी. ठीक आहे, या सर्वांचं जे पण असेल 2.1 टू 2.5 मध्ये ते सर्व यामध्ये बघणार आहे. 2.6 मध्ये पुन्हा आणि प्रॉब्लेम सेट मध्ये पुन्हा आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते आपण सॉल्व्ह करू नंतर. लक्ष द्या. तर प्रॅक्टिस सेट 3.1 बघण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट समजून घेणे गरजेचे आहे. सिक्वेन्स म्हणजे काय हे बघा. सिक्वेन्स म्हणजे काय? एक लिंक आहे, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक, जास्त नाही त्याला सिक्वेन्स म्हणत असतं. जसं की बघा, एक नंबर आहे, एक नंतर दोन नंबर आहे, 3 4 5. आता एखाद्याला जर विचारलं कॉमनली पुढे काय नंबर असेल, तो काय म्हणतो 6 7 8 9. याला म्हटलं तर सिक्वेन्स. याला काय म्हणायचं तुम्ही? सिक्वेन्स. आता तुमच्या लक्षात आलं सिक्वेन्स काय असते. सिक्वेन्स बघा, सपोज एक नंबर आहे, 2 3 4 5 6 आहे. एखाद्याला विचारलं अरे बाबा पुढे काय नंबर आहे, तो म्हणून 7 नंबर आहे. बरोबर आहे, कारण तो लगेच सांगेल ही सिक्वेन्स आहे. काय एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता याच्यामध्ये टर्म असतं. टर्म म्हणजे कसं की समजा फर्स्ट टर्म, तर फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, अशा पद्धतीने काय असतात टर्म असतात बघा याच्यामध्ये. आता ही जी फर्स्ट टर्म आहे ना, हिला T1 म्हणतात. सेकंड टर्मला T2, टर्म नंबर 2, टर्म नंबर 3. आता असं आपण मानलं की मुलांना हे बघा, हा जो नंबर आहे ना हा 100 पर्यंत येऊन स्टॉप होतो. 1 ते 100 पर्यंत नंबर आहेत समजा. तर इथं अशा पद्धतीने टर्म राहतील आणि लास्ट जी टर्म आहे, लास्ट टर्मला आपण म्हणत असतो nth टर्म. काय म्हणतो लक्षात ठेवा बरं, nth टर्म म्हणजे n नंबरची टर्म. ठीक आहे, तर हिला असं लिहिलं जातं Tn. आता समजा मी असं सर्व टर्म लिहिल्यात आणि लास्ट टर्म लिहिल्यात. पहिल्या टर्मला काय म्हणतो आपण T1. ओव्हर एक लक्षात ठेवा, याला ए पण म्हटलं. काय म्हणलं तर ए म्हणजे पहिली टर्म. आपण नाही का ए बी सी डी अल्फाबेट घेतो, तर तुझा सुरुवात काय असते ए ने होते. तर इथं पण काय ए ही काय आपली पहिली टर्म. एक मिनिट, लाईट गेली. हे बघा, मी आता तुम्हाला काय सांगितलं की सिक्वेन्स समजून सांगितली. सिक्वेन्स काय असते, समजा असं पकडलं आपण 1 2 3 4 5 नंबर आहे, त्याच्या पुढे काय असेल 6 7 8 9 10, तर ते 100 पर्यंत ही सिक्वेन्स. नंतर यामध्ये पहिली टर्म जी आहे हिला आपण T1 म्हणणार, दुसरी टर्मला T2 म्हणणार, तिसरी टर्मला T3, चौथी टर्म असणार तर T4 T5 आणि शेवटची जी टर्म असणार आहे Tn, म्हणजे तिला nth टर्म किंवा शेवटची लास्ट टर्म असं म्हणू शकतो आपण. तर पहिली टर्म जी T1 किंवा ए ने डिनोट करतात. आता एखाद्या मुलाचं नाव सपोज काहीतरी असतंय ना, असं मानलं आपण की या मुलाचं नाव समजा समीर आहे, तर त्याला एक टोपण नाव असतं. तसं T1 आहे, T1 ला अजून ए पण म्हटला. तर पहिली टर्म काय आपली 5, दुसरी टर्म काय आहे 2, तिसरी टर्म काय आहे 3, चौथी टर्म काय आहे 4, T4 T5 काय आहे 5, T6 काय 6, शेवटची टर्म किती इथं 100. अशा पद्धतीने काय लिहिलं जातं टर्म. हे बेसिक सांगू राहिले मी तुम्हाला. जनरली नेमकं हे काय असतं हे समजून सांगू राहिलो. सिक्वेन्स म्हणजे काय असते की अशी सिक्वेन्स दिलेली असते T1 T2 T3 T4 अशा पद्धतीने Tn पर्यंत नंबर दिलेले असतात. याच्यामध्ये बघा यांना म्हणतो आपण टर्म. आता याच्यात आपल्याला शोधायचा असतो कॉमन डिफरन्स. लक्ष द्या बरं, या साईड ठीक आहे इथं सांग. आता याच्यात आपल्याला समजून घ्यायचा असतो कॉमन डिफरन्स काय. मुलांना कॉमन डिफरन्स हा
डी ने डिनोट केला जातो, छोटा स्मॉल लेटर मधला डी. आता याच्यामध्ये डी ने कॉमन डिफरन्स डिनोट केला जातो. तर डी कसा शोधायचा, डी शोधायला विचारलं जातं. तर डी कसा शोधायचा हे बघा. डी कसा शोधायचा, दुसऱ्या टर्म मधून पहिली टर्म वजा करायची किंवा समोरच्या टर्म मधून त्याच्या अगोदरची टर्म वजा करायची, किंवा अजून एक ऑप्शन आहे बघा, तिसऱ्या टर्म मधून दुसरी टर्म, चौथ्या टर्म मधून तिसरी टर्म, पाचव्या टर्म मधून चौथी टर्म. अशा पद्धतीने आपण शोधतो डी. काय शोधतो आपण, डी. सपोज मी तुम्हाला डी शोधायला शिकवलं, समजा ही एक कॉमन एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, त्यावरून सांगतो तुम्हाला. T2 काय आहे 2, T1 काय आहे 1, 2 वजा 1 1, T3 काय आहे 3 वजा T2 काय 2 1, T4 काय आहे 4 -3 1. हे बघा, जेव्हा केव्हा हा कॉमन डिफरन्स हा सेम येत असतो, सेम म्हणजे कसा, समान. आता डी काय आला इथं 1, इथं 1, इथं नंबरला 1. जेव्हा कॉमन डिफरन्स सेम येतो तेव्हा हिला म्हटलं तर ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इफ कॉमन डिफरन्स इज सेम देन गिवन सिक्वेन्स इज एपी. तर दिलेली सिक्वेन्स काय असते, एपी असते. ठीक आहे. तर एपी आता शॉर्टकट बोलत जाऊ आपण, काही नाही. लक्ष द्या, कॉमन डिफरन्स सेम असेल तर सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता इथं तुम्ही लिहायचं आहे लास्टला, समजा असं जर विचारलं की गिवन सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, ओळखायला विचारलं जातं 3.1 मध्येच, तर तिथं लिहायचं की कॉमन डिफरन्स शोधायचा असा. ठीक आहे. आता बघा, काही वेळेस काय होतं माहितीये का, पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म अशी कोणती पण टर्म शोधायला विचारलं जातं. आपल्याला कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेली असती, ते कसं सोडवायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. लक्ष द्या. हे बघा, हे खूप सिंपल आहे. अशा पद्धतीने याच्याविषयी जी माहिती होती बेसिक ती मी तुम्हाला संपूर्ण दिलेली. आता बघा मुलांना, आपण काय करणार आहे, सिम्पली याच्यामध्ये जे पण क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. सर्वचे सर्व क्वेश्चन सेम टू सेम आहे. फक्त तिथं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील आणि येतीलच तर तिथं काहीही अडचण नाहीये. लक्ष द्या. अशा पद्धतीने समजून घ्या. आणि सर्व क्वेश्चन असेच आहेत. फर्स्ट टर्म कशाला म्हणायचं, लास्ट टर्म कशाला म्हणायचं, कॉमन डिफरन्स कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर सिक्वेन्स काय असते आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन केव्हा म्हणायचं, ही आपण या चॅप्टर मध्ये बघणार. लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. क्वेश्चन बघा, पहिलाच क्वेश्चन काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द त्यांचं काय म्हणणं आहे की कोणकोणते सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता आपण काय समजतो की या सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं केव्हा समजतो, जेव्हा काय होतं की कॉमन डिफरन्स कसा असतो, समान असतो. नंतर बघा, फाइंड द कॉमन डिफरन्स इफ दे आर अरिथमॅटिक प्रोग्रेशन, then find कॉमन डिफरन्स. लक्ष द्या, क्वेश्चन खूप सोपा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे मुलांना, हे बघा, कोणती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे ओळखा आणि कॉमन डिफरन्स शोधा. आता तुम्हाला सांगतो याच्यात मेन काम काय, आपलं कॉमन डिफरन्स शोधायचं. सिक्वेन्स दिलेली 2 4 6, पहिली सिक्वेन्स बघा 2 4 6 8. ठीक आहे. ही अशा पद्धतीने सिक्वेन्स दिलेली. आता तुम्ही इथे लिहिणार फर्स्ट टर्म, पहिली टर्म काय आहे 2, दुसरी टर्म काय आहे 4. हे बघा, अशी टर्म दिलेली आहे का 2 4 6 8. त्याच्या पुढे काय असू शकतं, इथं कॉमा देऊन लिहा 10, नंतर 12 14 16, अशी सिक्वेन्स आहे आपली. तर याच्यामध्ये आपण काय शोधतोय की कॉमन डिफरन्स आणि सिक्वेन्स आहे का नाही. T1 किती राहील 2, T2 4, T3 किती राहील 6, T4 किती राहील 8. अशा पद्धतीने राहील T1 T2 T3 T4 T5. आता बघा, आपल्याला काय शोधायचं आहे की ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. पहिलं म्हणजे कॉमन डिफरन्स शोधायचा. ठीक आहे, कॉमन डिफरन्स म्हणजेच काय शोधतो आपण, डी शोधतो. डी साठी मी तुम्हाला काय फॉर्म्युला सांगितला, T2 - T1.
T2 किती आहे 4 मायनस 2 किती येते 2. पुन्हा एक वेळ शोधा D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे इथं बघा 6 मायनस 4 2. तुमच्या एक लक्षात आलं असेल जेव्हा पहिल्या फॉर्म्युल्यात किंमत पुट केली तेव्हा डी ची किंमत 2 आली, दुसऱ्या याच्यात पुट केली तेव्हा पण 2 आली. तुम्ही जर तिसरा घेतला ना समजा T4 मायनस T3 तरी पण किंमत 2च येणार. जर समजा कॉमन डिफरन्स इज सेम देन गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला डी शोधायचा होता, डी ची किंमत शोधली आपण. आता बघा इथं तुम्हाला लिहिलंय द कॉमन डिफरन्स इज सेम. तुम्हाला जर सेम लिहायचं नसेल तर कॉन्स्टंट लिहू शकता. कॉन्स्टंटचा अर्थ असतो मुलांनो न बदलणारा. द कॉमन डिफरन्स इज सेम देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. डी शोधायचा, तो जर सेम येत असेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आता बघा डी ची किंमत इथं लिहायला असतं कारण त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे ना. हे तुमच्या लास्टचे 2 आन्सर जे पाहिजे होते आपल्याला. त्यांनी काय विचारलं गिव्हन सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? हो आहे. कसं? कॉमन डिफरन्स सेम आला. कसं शोधायचा? T1 T2 T3 लिहून घ्यायचा. डी शोधायचा T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3. म्हणजे पुढच्या टर्म मधून त्याच्या अगोदरची टर्म काय करायची सबट्रॅक्ट करायची म्हणजे आपल्याला काय भेटतं डी ची किंमत भेटते. हा आता पहिला क्वेश्चन बघा मुलांना समजलाय का? हॅलो बोला. हॅलो. ओके सर. ओके थँक्यू वेलकम. लक्ष द्या मुलांनो क्वेश्चन खूप सिंपल आहे यामध्ये. आता असे बहुतेक क्वेश्चन आहेत जे आपण सॉल्व्ह करत जाऊ. क्वेश्चन फर्स्ट होता मेन क्वेश्चन सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का हे ओळखा आणि कॉमन डिफरन्स शोधा. आता 2 4 6 8 ही सिक्वेन्स दिली. तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये T1 T2 T3 T4 शोधला. नंतर कॉमन डिफरन्स शोधायचा T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3 किंवा T5 मायनस T4 T6 मायनस T5 जिथपर्यंत दिलेलं आहे तिथपर्यंत. आणि कॉमन डिफरन्स शोधल्यानंतर हा जर सेम येत असेल 2च वेळेस शोधायचा. 2 वेळेस काफी आहे, एक वेळेस न शोधतात. हे लक्षात घ्या. कॉमन डिफरन्स तुम्ही कमीत कमी 2 वेळा शोधणे. ठीक आहे. हे बघा हा एक फर्स्ट टाइम शोधला, हा एक सेकंड टाइम शोधला कॉमन डिफरन्स. हे क्वेश्चन याच्यामध्ये कॉलम मध्ये नाही गेलं पाहिजे, इकडच्या साईडला आलं पाहिजे राईट हँड साईडला. तर बघा कॉमन डिफरन्स सेम आहे, गिव्हन सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि डी शोधला आपण. ठीक आहे लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, खूप सिंपल आहे बघा. फक्त कॅल्क्युलेशन याच्यामध्ये बाकी काहीही नाही. दोन 5 भागिले 2 3 नंतर 7/2 अशा पद्धतीने पुढे सिक्वेन्स आहे. तर आपण काय करतो फर्स्टली T1 काय आहे 2 T2 काय आहे 5/2 T3 काय आहे 3 अशा पद्धतीने T4 काय आहे 7/2 असं आपण सॉल्व्ह करतो. आता सुरुवातीला आपण काय शोधतो डी म्हणजे काय तर कॉमन डिफरन्स शोधतो. ठीक आहे. T1 T2 लिहून घेतल्यानंतर तर T2 काय आहे 5/2 आणि T1 काय आहे 2. सबट्रॅक्ट करा. हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची खूप सिंपल आहे. सपोज इथं A अपॉन B प्लस C अपॉन D असेल. ठीक आहे लक्ष द्या. तर काय करायचं याने याला मल्टिप्लाय करायचं D ला, मध्ये जे साइन येते इथं घ्यायचं, C ने B ला मल्टिप्लाय करायचं, पुन्हा B इंटू D घ्यायचं. लक्ष द्या म्हणजे इथं काय होतं याने याला मल्टिप्लाय केलं AD प्लस हा CB किंवा BC अपॉन हा B. ठीक आहे असं सॉल्व्ह करायचं. आता इथं बघा डिवाइडला काही नाहीये 2 ला, याचा अर्थ असा असतो डिवाइडला 1. ठीक आहे मानून घ्यायचं तुम्ही 1 डिवाइडला असतो, मल्टिप्लायला पण असतो. 5 1 5 मध्ये वजा चिन्ह, 2 दुने 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण याला. 2 1 2 1 भागिले 2 1/2 असेच आन्सर आलेले. लक्ष द्या. आता
आता पुन्हा एक वेळेस डी शोधणार आहे. मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी 2 वेळेस शोधा, कन्फर्म करून घ्या. डी इज इक्वल टू काय राहील, T3 मायनस T2. T3 काय आहे 3 वजा T2 काय आहे 5/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 2 6. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय करायचं सॉल्व, खूप सिंपल आहे बघा. 3 ला डिवाइडला काही नाही, आता ही जे आहे ना या असं लिहू शकतो, 3 ला डिवाइडला काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, लक्ष द्या. 3 2 6 वजा चिन्हामध्ये तुम्हाला वजा घ्यायचं, 5 1 5 डिवाइडला 1 2 2 1/2. तर हे उत्तर काय होतं, 3 2 6 वजा 5/2 1/. इथं जर चेक केलं तुम्ही, इथं D1 हाफ आहे आणि नंतर शोधलेला D पण 1 हाफ आहे. जर D सेम आहे तर ही सिक्वेन्स काय अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि D शोधायचा तर तो आपल्याकडे आहे 1 हाफ. इथं तुम्हाला लिहिण आहे therefore the common difference is same, therefore given sequence is AP and D is equal to 1 half. बस अशा पद्धतीने सॉल्व करायचं, खूप सिंपल आहे, काहीच नाही. T1 T2 T3 कॉमन डिफरन्स T2 मायनस T1, कॉमन डिफरन्स T3 मायनस T2, आणि सेम आला तर आहे आणि सेम नाही आला तर अरिथमेटिक प्रोग्रेशन नाहीये. ठीक आहे, असं सॉल्व करायचं. समजलंय का मुलांना? बोला. हॅलो. ओके सर. ओके, लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर सेकंड होता, आता बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर थर्ड. बघा मायनस प्लस आहे फक्त, -10 -6 -2 2. क्वेश्चन काय बघा, सिक्वेन्स दिलेली आहे आपल्याला, -10 -6 -2 2, -10 -6 -2 2. यामध्ये जे प्रॅक्टिस सेट आहेत ना हे थोडे मोठमोठे पण सेम टू सेम क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्ष द्या. इथं काय आहे की -10 आहे, मग T1 किती येईल, -10. T2 किती येईल, -6. T3 किती येईल, -2. आता आपलं गोल काय आहे, कॉमन डिफरन्स शोधायचं. कॉमन डिफरन्स कशा डिनोट करतो आपण, डिनोट करतो. फॉर्म्युला काय आहे, T2 मायनस T1. T2 किती आहे, 6 -6 मध्ये वजा चिन्ह आहे. T1 किती आहे, -10. ही वजा चिन्ह इथं लक्ष द्या. -6 वजा काय होतं तुम्हाला सांगितलं नाही, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर मध्ये मायनस असलं तर प्लस करायचं आणि प्लस असलं तर मायनस करायचं. मायनस तर प्लस 10. किती आलं कॉमन डिफरन्स 4. पुन्हा एक वेळेस कॉमन डिफरन्स शोधू आपण. एक वन टाइम झालं, सेकंड टाइम काय D T3 मायनस T2. T3 किती आहे, -2 -2 प्लस 6. कॉमन डिफरन्स काय आलेला आहे इथं, सेम. हे आन्सर आहे आपलं. कॉमन डिफरन्स सेम आला बघा, इथं 4 आहे आणि इथं पण 4 आहे. तर ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि D किती येतो इथं, 4. बस अशा पद्धतीने तुम्हाला सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे, फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन मिस्टेक करायची नाही. लक्ष द्या, याच्या पुढे जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 4 5 6 7 8, 4 5 6 7 8, हे तुम्हाला क्वेश्चन नंबर याच्यामध्ये जे आहे ना 4 5 6 7 8 हा क्वेश्चन फर्स्ट मधील हे जे क्वेश्चन आहे ना हे तुम्हाला होमवर्क राहतील. काय राहतील, होमवर्क. तुम्ही प्रॅक्टिस करायची. जर काही अडचण वाटली तर मी तुम्हाला हा ग्रुप वरती फोटो पाठवतो. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये काय की सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडस टफ आहे. टफ म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन, पॉइंटचे सबट्रॅक्शन आहे, हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता बघा मेन क्वेश्चन जो आहे सेकंड, हा सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. खूप सिंपल आहे. क्वेश्चन लिहून घेऊ आपण, लक्ष द्या. हे बघा क्वेश्चन नंबर सेकंड आपल्या समोर आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे, ते म्हणतात की राईट करा अरिथमेटिक प्रोग्रेशन. अगोदर अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली होती, आता ते म्हणतात राईट करा. ठीक आहे, राईट करू. पण दिलेलं काय आहे, फर्स्ट टर्म दिलेली. फर्स्ट टर्मला मी तुम्हाला सांगितलंय, फर्स्ट टर्मला आपण एक तर काय म्हणतो T1 किंवा काय म्हणतो ए म्हणतो.
मी तुम्हाला नवीन फॉर्म्युला तयार करून दाखवतो की अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी शोधायची. फर्स्ट टर्म शोधणं आहे, सेकंड टर्म शोधणं आहे, थर्ड टर्म शोधणं आहे. ती सिक्वेन्स पुढे कंटिन्यू दाखवू शकतो. 3 टर्म शोधणार आपण प्रत्येक वेळी. ठीक आहे, लक्ष द्या. आता इथं ए म्हणजे फर्स्ट टर्म दिलेला आहे आणि डी दिलेला आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधायचे. तर मुलांना आपण आता एक फॉर्म्युला बघितला, डी इज इक्वल टू काय आहे, T2 मायनस T1. तर लक्ष द्या, T1 म्हणजेच ए असतो, तर हा इकडे येईल. हे बघा, लक्ष द्यावर व्यवस्थित. हा जो T1 आहे हा या साईडला येईल. हे काय होईल, हा फॉर्म्युला साईड चेंज करून घेतो मी एक वेळेस, म्हणजे तुम्हाला ते अजून सोपं जाईल. डी T2 काय होईल रे, डी प्लस T1. जर आपल्याला डी आणि T1 माहित असेल, या एलाच काय म्हणतात T1 आणि डी माहित असेल, तर हा नवीन फॉर्म्युला तयार होतो. बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो, नंतर एकदा समजून सांगतो की कसं येतो. बघा, किंवा असा असं डी इज इक्वल टू T3 मायनस T2. हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त याला एक चेंज कसं करायचं बघा. सपोज साईड चेंज करून घेतली, कदाचित जर नाही आठवलं वेळेवर तर सांगतो. हा डी, मग T3 शोधणार, हा काय राहील, डी प्लस T2. आता अशा पद्धतीने काय झालंय की नवीन फॉर्म्युला तयार होऊ राहिला. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता बघा, नवीन फॉर्म्युला कसं तयार होऊ राहिला बघा. T2 जे आहे काय तर डी प्लस T1, T3 काय तर डी प्लस T2, T4 काय तर डी प्लस T3. म्हणजे डी प्लस ही जी टर्म आहे का, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार झाला सिक्वेन्स शोधण्यासाठी. लक्ष द्या, आता ऑलरेडी आपल्याला माहित होतं, याच्यावरूनच येतो नवीन. फक्त काय करायचं, साईड चेंज करून T2 T3 T4 असं शोधायचं. याच्यामध्ये ए किंवा T1 ची किंमत आपल्याला दिलेली राहील. आता लक्ष द्या, हे फक्त जनरल नॉलेज झालं आपल्यासाठी. आपल्याकडे आता काय आहे माहितीये का, T1 म्हणजेच ए, हा किती आपल्याकडे 10. ठीक आहे, वाटलं असतं मी इथं गिवन म्हणतो पहिल्या क्वेश्चन मध्ये, म्हणजे आपल्याला सोपं जाईल लिहायला. ए म्हणजे T1 किती दिलेला आपल्याला 10, आणि डी किती दिलेला आहे आपल्याला 5. या आणि डी माहिती, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधायचे ना, T2 चं काय फॉर्म्युला सांगितलं मी, डी प्लस T1. आता डी किती आहे इथं 5 आणि T1 किती आहे 10. किती येत आहे T2 15. नंतर बघा, T3 काय फॉर्म्युला आहे, डी प्लस T2, डी प्लस T2. डी किती आहे 5, T2 किती आलेला इथं 15, तर हा 15 इथं लिहा. किती येत आहे 20. बस झालं, 3 टर्म पर्यंत शोधायचं आहे तुम्हाला. बस, आणि एखाद्याला वाटलं तर 4 शोधू शकतो, 5 शोधू शकतो, मार्क्स तेवढेच भेटणार. लक्षात द्या, या साईडचं लक्षात ठेवा तुम्ही. हे व्यवस्थित, नेमकं हा जो फॉर्म्युला आहे हा कसा तयार होतो हे मी तुम्हाला सांगितलं. आणि ते असे फॉर्म्युले आहेत, T2 डी प्लस T1, T3 डी प्लस T2, T4 डी प्लस T3, T5 काय डी प्लस T4 असं. लक्ष द्या, सिक्वेन्स भेटली आपल्याला. therefore रिक्वायर्ड म्हणजे जी पाहिजे ती, therefore रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असते हे तुम्हाला माहिती. काय असते अरिथमॅटिक प्रोग्रेशन, T1 T2 T3. तुम्हाला आता इथं जनरली लिहून देतो तुम्हाला, T1 T2 T3 अशा पद्धतीने. T1 म्हणजेच ए. ठीक आहे, लक्ष द्या. आता T1 म्हणजेच काय, ए. T1 किती आलेला आहे आपला इथं 10, T2 किती आहे 15, T3 किती आहे 20. बस, हे तुमचा आन्सर आहे. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. हे व्यवस्थित लिहायचं. बघा किती सिंपल आहे, काहीच नव्हतं करायचं. तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ए दिलेला आहे आणि डी दिलेला आहे, त्यांच्या किमती माहितीये. ए ला T1 म्हणायचं आणि फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा की T2 डी प्लस T1, T3 डी प्लस T2,
T4 D प्लस T3 आणि कसा डिराईव्ह करायचं किंवा कसा शोधायचं हे मी तुम्हाला शिकवलं. खूप सिंपल आहे शोधायचं, पण अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे हे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, समजलाय का क्वेश्चन आन्सर? हॅलो. ओके सर. ओके, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर सेकंड बघू आपण. खूप सिंपल आहे, याच्यात काहीही अवघड नाही. ए ची आणि डी ची किंमत दिलेली असते. याच स्टेप फॉलो करायच्या. याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये 6 क्वेश्चन आहेत. आपण सेकंड बघतो. ए ची किंमत आहे 3 वजा आणि डी ची किंमत 0. ठीक आहे, लक्ष द्या मुलांना. ए ची किंमत किती आहे -3, डी ची किंमत किती आहे 0. यालाच काय म्हणतो आपण T1. फॉर्म्युला आहे आपल्याकडे T2 काय D प्लस T1 D प्लस T2 D प्लस T3 D प्लस T4 अशी ती सिक्वेन्स आपली. तर डी किती आहे 0. हे किती आलंय -3 आहे ना, हे -0 -3 पुन्हा डी किती आहे 0. T2 किती आहे, T2 किती आलेला इथं -3. हे किती येत आहे -3. तर अशा पद्धतीने काय आली आपली सिक्वेन्स आहे बघा. T1 -3 T2 -3 आणि T3 पण काय आलेला इथं -3. मग गिवन सिक्वेन्स लिहून घ्या. -3 -3 -3 ची सिक्वेन्स. ठीक आहे, कॉमन डिफरन्स सेम आहे, म्हणजे ते सबट्रॅक्ट केल्यानंतर 0 आन्सर यायला पाहिजे, त्यामुळे सेम आहे. क्वेश्चन काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन शोधा. ए आणि डी च्या किमती दिलेल्या आहेत. ए ला T1 म्हणायचं, पहिलं T2 शोधायचं. T2 काय राहील D प्लस T1, व्हॅल्यू पुट करून शोधले. दुसरं T3 शोधायचं D प्लस T2, व्हॅल्यू पुट केल्या शोधलं. तेच झालं, T1 भेटला, T2 भेटला, T3 भेटला, बस जा, बाकी काही नको आपल्याला. T4 शोधू शकता, T5 शोधू शकता, पण काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला अंदाजे कळतच असेल इथं -3 पुढे बी काय -3 जिथपर्यंत सिक्वेन्स आहे तिथपर्यंत ते काय राहणार आहे, ते सेम राहणार आहे. ठीक आहे, बघा हा आता क्वेश्चन नंबर सेकंड खूप सिंपल होता. समजलंय का मुलांना? बोला बोला. हॅलो. ओके सर. ओके, बघा आता क्वेश्चन नंबर आपण बघतोय थर्ड. -7 आणि 1/2. डी काय आहे -7, सॉरी ए काय आहे -7 आणि डी काय आहे 1/2. ए काय आहे -7 ए काय आहे -7 आणि डी काय आहे 1/2. तेच पुन्हा जे दोन्ही दिलंय ते ऍड करायचं, T2 भेटतो. नवीन दिलं की त्याचं डी ऍड करायचं, असं चालून द्यायचं. सिंपली लक्ष द्या. आता हे बघा, डी काय आहे 1/2 आणि T1 काय आहे -7. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण एका साईडला. 1/2 -7, 7 ला डिवाइडला काही नाही म्हणजे 1. लक्ष द्या, 1 1 1 वजा 7 2 14 भागिले 2 वजा 13 भागिले 2 अशा पद्धतीने सॉल्व करायचं. इथे किती येत आहे -13 भागिले 2. ठीक आहे, नंतर बघा डी काय आहे 1/2. T2 किती आले -13 भागिले 2. तुम्हाला हे तर माहित असेल ना, जेव्हा केव्हा काय होतं बघा. 1/2 हे असं आहे, याला सॉल्व करताना काय होईल बघा. जेव्हा बेस सेम असेल म्हणजे डिनॉमिनेटर सेम असेल त्यावेळेस न्यूमरेटरचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते होतं. जसं की असं भागिले 2 कॉमन वजा 12 भागिले 2 किती यायला पाहिजे -6 वजा 12 भागिले 2. ठीक आहे, किती येत आहे -6. 2 ने भाग जातो 12 ला. तर असं झालं आपला आन्सर. फक्त कॅल्क्युलेशन याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगतोय, कॅल्क्युलेशन आहे बस, सिम्पली काहीच नाहीये. ते बघा आन्सर काय येतं -7 आणि 1/2. तर सिक्वेन्स लिहून घ्या. T1 काय आहे कुठे गेला तो T1 -7. T2 काय आहे -13 अपॉन. T3 काय आहे -6. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे, फक्त कॅल्क्युलेशन, बाकी काही नाहीये. आपण यामध्ये एक क्वेश्चन सॉल्व करू. लक्ष द्या, तो सॉल्व करायचा नाही अगोदर सिंपल आहे.
क्वेश्चन नंबर 5 घेऊ 6 आणि मायनस बघा हे पूर्ण रफ करतो मी. डी काय दिलेला आहे 6 आणि डी काय दिलेला आहे -3. लक्ष द्या ए काय आहे 6 आणि डी काय आहे -3. आपण काय करतो ए लाच काय मानतो T1 मानतो हा 6 आणि आपल्याकडे डी किती असतं इथं -3. आपल्याला पुढची टर्म शोधायची त्याच्यासाठी फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलं बघा. T2 म्हणजे T1 प्लस डी हे अधिक आहे. T1 किती आहे 6 आणि डी किती आहे -3 किती येतं इथं 3. T3 किती आहे T2 प्लस डी T2 किती येत आहे 3 आणि डी किती येत आहे -3 0. तर आले बघा आन्सर. Therefore arithmetic progression is required arithmetic progression किंवा arithmetic progression is T1 किती आहे -3 T2 किती आहे 3 0. बस अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय सॉल्व्ह करायचे. हा क्वेश्चन नंबर 5 मेन क्वेश्चन मधील. बाकीचे जे क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा त्याची प्रॅक्टिस करा. आता मेन क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 हा पण खूप सिंपल आहे बघा. प्रॅक्टिस सेट 3.1 हा कम्प्लीट होतो यामध्ये. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. फक्त क्वेश्चन समजून घ्या. एक क्वेश्चन सांगितला तर बाकी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अडचण आली तर आपण उद्या बघणार आहे ते बघा. मेन क्वेश्चन बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. प्रॅक्टिस मेन आहे बरं. मी काही क्वेश्चन तुमचे याच्यामधले राहून दिलेले आहेत. तुम्हाला ते क्वेश्चन काय करावे लागतील सॉल्व्ह करावे लागतील. क्वेश्चन नंबर 3 काय आहे मेन क्वेश्चन याच्यामधील फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. आता बघा आपल्याला शोधायचे पहिली टर्म आणि कॉमन डिफरन्स. तर फर्स्ट टर्म काय आहे आणि कॉमन डिफरन्स. क्वेश्चन दिलेला आहे बघा इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली 5 1 -3 -7. आता तुम्हाला माहिती यालाच पहिली टर्म म्हणतो आपण T1 याले 5 म्हणजे पहिली टर्म भेटली आपल्याला. पहिलं गोल कंप्लीट झाला. आता कॉमन डिफरन्स होता ते तुम्हाला माहिती. T2 किती येईल 1 T3 किती येत आहे -3 T4 -7 अशा पद्धतीने. आता मेन गोल आपलं हे आपलं पहिला आन्सर आहे. हे मी तुम्हाला शिकवलं हाच तिसरा क्वेश्चन तुमचा. डी कसा शोधायचा T2 मायनस T1 T2 किती रे 1 -5 किती येते -4. पुन्हा वाटलंच तर इतका आन्सर काढलं तरी काफी आहे. आणि जर तुम्हाला असा अंदाज वाटला की नाही आपलं चुकू शकते पुन्हा एक वेळेस T3 मायनस T2 T3 किती आहे -3 आणि T2 किती आहे 1 -1 -3 -1 -4. Therefore आपल्याला T1 किती भेटला 5 आणि काय शोधायचं तर डी किती भेटला -4. हे आपले काय लास्टचे आन्सर आहे. आपण और एक क्वेश्चन बघू बघा. सिंपल आहे. फक्त काय करायचं T1 T2 लिहून घ्यायचा. डी शोधायचा T2 T1 T3 T2 असं झालं. हाच क्वेश्चन आहे. याच्यावरती बघा सब क्वेश्चन आहेत 4च क्वेश्चन आहेत. तुम्हाला जो क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता याच्यामध्ये अशा पद्धतीने. 2 नंबरचा क्वेश्चन बघू. वेळ खूप कमी आहे कदाचित होईल नाही होईल सांगतो. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 काय आहे 0.6 0.9 1.2 1.5